हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मुनय साधु पृष्ठोहम भवद्भिर्लोकमंगलम यत्कृत कृष्ण संप्रश्नो येनात्मा सुप्रसीदति. सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदति. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे शौनकांनी अनेक प्रश्न विचारल्यावर सूत महाराजांनी आपल्या गुरुला नमस्कार केला, त्यांना वंदन केलं. त्यानंतर व्यास, सरस्वती, नरनारायण, भगवान विष्णू, महाविष्णू या सर्वांना नमस्कार करून सर्व साधूंना, सज्जनांना ते बोलू लागले. ते म्हणतात, महाराज आपण जे प्रश्न विचारले ते अत्यंत उपयुक्त आहेत. साधू पृष्ठो, आपण जे जे प्रश्न विचारले भवद्भिर लोकमंगलम, ते समाज कल्याण करणारे आहेत, लोकोपयोगी आहेत, लोककल्याणार्थ त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. कारण आपल्या प्रश्नातून जे उत्तर मी देणार आहे किंवा जे उत्तर अपेक्षित आहे ते समाज कल्याणकारक आहे. लोकमंगलम, लोकांचं मंगल झालं पाहिजे, सर्व समाजाचं कल्याण झालं पाहिजे, सर्वांना या ज्ञानाचा लाभ झाला पाहिजे, म्हणून भवद्भिर लोकमंगलम. या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत मोलाचा आहे. यत्कृत कृष्ण संप्रश्नो, आपण जे प्रश्न विचारले भगवान गोपाल कृष्णाच्या संदर्भात ते तर येनात्मा सुप्रसीदति, ते तर मनाला आनंद देणारे आहेतच, पण भगवान सुद्धा ज्याने प्रसन्न होईल, भगवंताला देखील प्रसाद देण्यासाठी अत्यंत उपकारक असे हे प्रश्न आहेत. येनात्मासून प्रसीदति, या ठिकाणी आत्मा शब्दाने दोन्ही गोष्टी सांगितल्यात. एक तर मन आणि दुसरं म्हणजे परमात्मा. परमात्मा ज्याने प्रसन्न होईल असे हे प्रश्न आहेत. आणि सवै पुंसां परो धर्मो, या ठिकाणी परधर्माचं, परमधर्माचं महत्त्व किंवा परमधर्म म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. भक्तिरधोक्षजे, या ठिकाणी परमधर्म कोणता असेल तर भक्ती हा परमधर्म आहे. भक्ती हाच श्रेष्ठ धर्म आहे. भक्ती हीच मोलाची आहे. ही भक्ती कशा प्रकारची आहे? भक्तीचे दोन वैशिष्ट्य सांगितलेत. एक अहेतुक्य प्रतिहता, हेतू शिवाय, हेतू शून्य, कोणत्याही प्रकारच्या मनाची कामना नसताना केलेली भक्ती, ज्याला आपण निष्काम कर्मयोग असं म्हणू, जो भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. हा निष्काम कर्मयोग, भक्ती ही अशी असावी की ज्यामागे कोणतंही सांसारिक अशा प्रकारचं प्रयोजन नसावं, कोणत्याही प्रकारची इच्छा, कोणत्याही प्रकारची अपेक्षा मनामध्ये ठेवून केलेली भक्ती ही सामान्य भक्ती मानली जाते. मात्र विशेष भक्ती कोणती? जी आपल्याला अहेतुक्य प्रतिहता, जी हेतूशिवाय केलेली आहे. काही नाही, अंतःकरणामध्ये प्रेम आहे, अंतःकरणामध्ये भगवंताच्या बद्दलचं अंतःकरण, हे अंतःकरणातून आपण त्याच्याकडे जातो, शरण्य वृत्तीने जातो. जसं नामदेव महाराज यांच्या अंतःकरणात भक्ती होतीच,
ती कितीही जरी करायची नाही म्हटलं तरी त्यांना थांबवत नव्हतं. कारण ते म्हणतात माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. हे सांगता येत नाही. ज्या अंतःकरणामधल्या भगवंताच्या भक्तीच्या भावना आहेत, ज्या लहरी आहेत, त्या अंतःकरणात निर्माण होतात. त्याच्या मागे कोणतंही सांसारिक प्रयोजन नाही. अमुक एक देवाने करावं, मला हा लाभ मिळावा म्हणून केलेली भक्ती ही सकाम भक्ती झाली. ती सुद्धा भक्तीच आहे, पण ती सामान्य दर्जाची मानली जाते. कारण त्याच्या मागे देणं घेणं हा व्यवहार आहे, देवाणघेवाण हा व्यवहार आहे. व्यवहारामध्ये देवाण आणि घेवाण एवढा मुद्दा असतो, तो व्यापार झाला. पण भक्ती म्हणजे काही व्यापार नाही. भक्ती म्हणजे भगवंताला काही द्यायचंय आणि मग त्यांच्याकडून काही घ्यायचंय, अशा प्रकारचा हा केवळ व्यापार नाहीये. मग तो कोणता आहे? अव्यापारेषु व्यापार आहे. या व्यापारामध्ये लाभ आणि हानी याचा विचारच नाही. कारण ज्या भक्तीच्या निमित्ताने भगवंतमय अशी वृत्ती ज्याची होते, त्याला दुसरं काहीही मागण्याची इच्छा होत नाही. म्हणून ते म्हणतात अहेतुक्य प्रतिहता. अहेतुक्य आणि अप्रतिहता. जी अप्रतिहत आहे, जी अखंड आहे, जी ज्याप्रमाणे गंगेचा ओघ हा सतत सागराला मिळतोच आहे. माऊलींनी उदाहरण दिले की मिळतची आहे. गंगा सागराला मिळते. गंगा ओघ मुदनवती असं भागवतकार अनेक ठिकाणी म्हणतात. गंगा ओघ मुदनवती. ज्याप्रमाणे गंगेचा ओघ सतत वाहतोच आहे, तो समुद्राकडे जो वाहतोय तो अप्रतिहत आहे, अखंड आहे. तिथं तुम्ही अडवणूक केली, तिथं तुम्ही काही अडचणी आणल्या, तरी त्या अडचणीला मात करून ही गंगेचा प्रवाह पुढे धावत जाईल. अडचणीला देखील तो भीक घालणार नाही. तिथे किती तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केला तरी गंगेचा प्रवाह हा सागराकडे अप्रतिहत, अखंड, अव्याहत अशा पद्धतीने चालू राहणार आहे. भक्ती ही अशीच पाहिजे की जी अप्रतिहत आहे. अडचणी आल्या म्हणून भक्ती थांबली असं होणार नाही. भक्तीचा प्रवाह हा अखंड, भक्तीचा प्रवाह हा न थांबणारा, भक्तीचा प्रवाह हा कुठेही कुंठित न होणारा. कुंठित झाली की त्याचं डबकं तयार होतं. जी गोष्ट थांबली त्याचं डबकं तयार होतं. म्हणजे तिथे प्रवाहितता जर नसेल, प्रवाहितता नसेल तर या भक्तीला अर्थ प्राप्त होत नाही. कारण ती भक्ती प्रवाहित असली पाहिजे. जो प्रवाह अखंड, जी अखंड वाहे वाट समुद्राकरिता. नदी अशी आहे की जी अखंडपणाने समुद्रालाच मिळते, समुद्राकडेच धावत जाते. तिचे धावणं, तिची गती ही समुद्राकडेच असते. ही गती भगवंताच्या चरणाकडे असणं म्हणजे भक्ती. आणि अशी ही अप्रतिहत भक्ती. अहेतुक्य प्रतिहता येनात्मा संप्रसिदती. इथेही येनात्मा संप्रसिदती असं म्हटलंय. ज्यामुळे भगवान प्रसन्न होतो. या ठिकाणी तुकाराम महाराजांचा अभंग आहे की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ही थोर भक्ती आहे. भक्तीचे देखील प्रकार केलेत त्यांनी. थोर भक्ती कोणती? की ज्या थोर भक्तीमध्ये कुठेही अखंड नाही, कुठेही प्रतिबंध नाही, कुठेही थांबलेपणा नाही. आणि अहेतुक्य प्रतिहता येनात्मासु प्रसिदती. ज्याने भगवान प्रसन्न होतो, ज्याने भगवंताला देखील तुष्टता प्राप्त होते, भगवान देखील ज्या भक्ताच्या भक्तीमुळे प्रसन्न होतो, असा भक्त अप्रतिहत असला पाहिजे, अखंड असला पाहिजे. त्याच्या मागे किती अडचणी आल्या तरी त्या अडचणीवर त्यांनी मात केली पाहिजे. ही अडचणीवर मात करणारी भक्ती कशी? या ठिकाणी ज्या भक्तीच्या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ज्या कर्नाटकामध्ये एक फार मोठ्या संत
होऊन गेल्या. ज्याला अक्का किंवा अक्क महादेवी असं म्हणतात. अक्का म्हणजे मोठी या अर्थाने. अक्क महादेवी नावाची एक संत होऊन गेली. लहानपणापासूनच ती म्हणाली माझा पती म्हणजे माझा महादेव आहे. मल्लिकार्जुन हा माझा पती आहे. लहानपणापासून, जसं मीरा म्हणत होती, लहानपणापासून तिचे वडील आई म्हणायचे अगं तुझं लग्न करायचं नाही. मला लग्न नाही करायचं, माझा पती म्हणजे मल्लिकार्जुन. अहो मल्लिकार्जुन महादेव, अहो तो तर केवळ आपण पूजनीय आहे, तो लिंग स्वरूप आहे, तो तुझा पती कसा होऊ शकेल. ती म्हणायची नाही. ती इतकी दिसायला सुंदर होती, तिच्या सौंदर्याने त्या काळातला राजा हा जैन धर्मीय होता, पण तो राजा भाळला तिच्या स्वरूपावर आणि आई वडिलांना म्हणाला मला तुमची मुलगी द्या, मला लग्न करायचं. त्याला अनेक बायकाही होत्या, पण त्याला या मुलीबद्दल, अक्क महादेवीबद्दल आकर्षण निर्माण झालं. तिचे आई वडील म्हणाले अगं राजाकडे तू जाणार आहेस, अगं राणी होशील, फार मोठं वैभव तुला प्राप्त होईल. ती म्हणाली नाही, मी नाही लग्न करणार. शेवटी गुरुला बोलावलं आणि गुरुनी तिला सांगितलं अगं लग्न कर, स्त्रियांसाठी लग्न आवश्यक आहे, संसार कर. ती म्हणाली नाही. पण आता गुरुनी सांगितलंय. ती म्हणली पा माझ्या 5 अटी आहेत, या 5 अटीपैकी एक जरी अट मोडली तरी मी राजाकडे थांबणार नाही. आता राजाला सांगितलं. राजा म्हणाला काय अट, माझ्याशी लग्न करताना अट घालते. राणी होण्यासाठी अनेक लोक स्वप्न पाहत असतात आणि ही अट घालते. राजाचा अहंकार दुखावला, पण करतो काय, मुलगी प्राप्त होणार आहे. तो म्हणाला हरकत नाही, अट स्वीकारली. गुरुला सांगितलं गुरु महाराज तिला माझ्या समोर आणा, लग्न करा. याप्रमाणे गुरुने तिचं लग्न लावलं. आई वडीलही उपस्थित होते, लग्न वगैरे लागलं, सगळं झालं. तिची पहिली अट होती माझ्या मल्लिकार्जुनाच्या सेवेमध्ये कुठे खंड पडता कामा नये, माझ्या महादेवाच्या सेवेत कुणीही या ठिकाणी व्यत्यय आणता कामा नये, ही पहिली अट. दुसरी अट अशी होती की माझ्या इच्छेशिवाय राजाने माझ्या महालामध्ये प्रवेश करायचा नाही, माझी इच्छा असेल तर यायचं, नाही ते यायचं नाही. अशा अनेक अटी तिने घातल्या. मी उपवासी राहणार आहे तेव्हा मला माझा उपवास कोणी मोडायचा नाही, अशा अनेक अटी घातल्या. सुरुवातीला काही दिवस गेले, 8-15 दिवस, महिनाभर. शेवटी राजा जैन धर्मीय होता. राजाने तिच्या पूजेमध्ये अडचण आणायला सुरुवात केली, व्यत्यय आणायला सुरुवात केली. ती म्हणाली पा पतिराज तुम्ही माझे पती नाहीयेत, माझा पती परमेश्वरच आहे, पण आता सगळ्यांच्या समोर विवाह झालाय तर मी तुम्हाला अट घातलीये, ती अट तुम्ही मोडू नका. तुम्ही पहिली अट मोडली, माझ्या पूजेमध्ये व्यत्यय आणला. दुसरी अट मोडली, माझा उपवास मोडला. तिसरी अट मोडली कोणती, राजा तिच्या इच्छेशिवाय तिच्या महालात आला आणि मग मात्र तिला काही राबे ना. ती म्हणाली राजासाहेब बाजूला सरका, माझ्याजवळ यायचं नाही. तो म्हणाला करशील काय, तू काय करशील, सगळे प्रधान वगैरे सगळे बाजूला उपस्थित, तू काय करशील. ती म्हणाली काय करशील मी नाही सांगत, पण माझा मल्लिकार्जुन माझं रक्षण करणार आहे, तुम्ही माझ्या जवळ यायचं नाही. आता राजाला वाटलं ही आपली पत्नीच आहे, जवळ यायचं नाही म्हणजे काय. तिने जसा राजाने तिच्या पदराला हात घातला तच क्षणी तिने सगळं वस्त्र राजाच्या अंगावर फेकून दिलं. तुला मला स्पर्श करायचा आहे ना, मला स्पर्श तू करू शकत नाहीस, तुझा स्पर्श मला विटाळल्यासारखा आहे. मल्लिकार्जुन माझा पती आहे, हे घे तुझे वस्त्र, आणि हे देह म्हणजे माझं वस्त्र आहे, फेकून दिलं. आणि राजा थक्क झाला. आता काय करावं यावेळेत. तिला इतके मोठे केशसंभार तिचा होता, पायापर्यंत केस होते म्हणे. सुरुवातीला तिला त्या केसाबद्दल वाटायचं काय आपल्याला इतके केस आहेत, रोज न्हावं लागतं, किती त्रास होतो. पण आज त्या केसाने तिचं रक्षण केलं. संपूर्ण केस तिने अंगावर पांघरले आणि सगळं वस्त्र राजाच्या अंगावर फेकून दिलं. सगळे थक्क झाले. तिथून जे निघाली ते मल्लिकार्जुनाकडे निघाली. वाट चालत चालत अंधार, त्याचप्रमाणे रात्र, कधी अरण्य, उपवन, वन. गुरुना कळालं. गुरु म्हणले नाही, तुम्ही अट मोडली ती थांबणार नाही.
आणि याप्रमाणे ती नंतर प्रत्यक्ष मल्लिकार्जुनाच्या सेवेमध्ये दाखल झाली. सांगायचं तात्पर्य असं की एखादा भक्त काय असतो, हा भक्त कशा पद्धतीने आपलं स्वतःचं ब्रीद राखतो आणि त्याला भगवान कशा पद्धतीने मदत करतो. इथे तिच्यामध्ये जे धारिष्ट्य निर्माण झालं, एकटी निघाली ती, सगळे लोक थक्क झाले, ही मुलगी एकटी निघाली आणि वस्त्राशिवाय निघाली. अहो, ही फार मोठी बंडखोरी आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. वस्त्राशिवाय एखादी स्त्री बाहेर पडते, तिच्यामध्ये किती मोठं धाडस निर्माण झालं असेल. कोणीही तिच्यामध्ये आलं नाही, आड आलं नाही, राजाने अडवलं नाही ना समाजाने अडवलं नाही. का नाही, तिच्यामध्ये आड यायचं नाही. ही जी तिला अक्क किंवा अक्का असं म्हणण्यात येतं, कारण ती फार मोठी पदाला पोचलेली होती, म्हणून अक्क महादेवी, तिचं नाव महादेवी होतं. तेव्हा अशा पद्धतीने सांगायचं असं की ज्या ज्या वेळेला भक्त हा निर्धार करतो, त्या निर्धाराचं निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हा निश्चय अंतःकरणामध्ये बल प्राप्त करून देतो. हा निश्चय कशाचा असतो? अहो, सत्वगोष्टीचा निश्चय. सांसारिकतेला आपण निश्चय म्हणत नाहीत. आणि ती चंचल मनाने केलेला विचार असतो. पण जेव्हा परमार्थाचा विचार आपण करतो तेव्हा तो निश्चयात्मक असतो. हा निश्चयात्मक विचार म्हणजेच भगवंताबद्दलची भक्तीची दृढता. तुम्ही काही केलं तरी मी माझी भक्ती सोडणार नाही. दृढ भक्ती, ही दृढ भक्ती जशी एकनाथ महाराजांचे पणजोबा यांनी विठ्ठलाला या ठिकाणी आणलं. विजापूरकराच्या दरबारात गेले, म्हणले माझे विठ्ठल द्या मला. त्यांनी सुळावर देण्याचा प्रयत्न केला, पण सुळाचं पाणी झालं असं आपण ऐकतो. त्याचं कारण काय? त्याचं कारण राजाच्या समोर जाऊन राजाला विठ्ठलाची मूर्ती मागायची आणि राजाकडून घ्यायची सोपी गोष्ट आहे का? राजाच्या समोर सुद्धा कोणी जाऊ शकत नाही. अशा वेळेला जे धाडस भानुदास महाराजांनी दाखवलं, त्याचं कारण मनामध्ये विठ्ठलाची भक्ती होती, मनामध्ये दृढता होती. आणि ही दृढता शेवटी फलान्वित होते, ही दृढता शेवटी फलद्रूप होते. म्हणून ते म्हणतात अहेतुक्य प्रतिहता, अहेतुकी भक्ती. या ठिकाणी भानुदास महाराजांनी विठ्ठलाची मूर्ती आणली, ती काही स्वतःसाठी आणली का? आपल्या देवघरात नेऊन ठेवली का? नाही, समाजासाठी आणली. विठ्ठलाचं या ठिकाणी समाजाला दर्शन व्हावं म्हणून आणली. म्हणून जी गोष्ट परमार्थप्रिय केली असते, परमार्थासाठी केलेली असते, स्वार्थाशिवाय केलेली असते, त्या गोष्टीला भक्ती असं आपण म्हणतो. अहेतुक्य प्रतिहता येनात्मा संप्रसिद्धती. आणि याने भगवान प्रसन्न होतो. येनात्मा, आत्मा म्हणजे इथं भगवान आहे. ज्याने भगवान प्रसन्न होतो, ज्याने भगवंताला प्रसिद्ध म्हणजे प्रसन्नता, अंतःकरणामध्ये देव सुद्धा प्रसन्न होतो. वारे वा, याला म्हणतात भक्त. कितीही अडचणी आल्या तरी हा भक्त मागे फिरला नाही. रंतीदेवाला किती अडचणी आल्या हो. रंतीदेव 40 दिवस उपवास काढले रंतीदेवाने. अगदी आता खायची वेळ आली तेवढ्यात कुत्र समोर आलं, एक भिकारी समोर आला, मला द्या महाराज, आम्ही उपाशी आहोत. पाणी प्यायची वेळ आली तरी कुत्र समोर आलं, एक मनुष्य आला, तो म्हणला मी खूप तहानलेला आहे, पाणी दिलं. म्हणजे अन्नही दिलं, पाणी दिलं, 40 दिवस उपवास काढले आणि मग भगवान प्रसन्न झाले का? परीक्षा पाहिली. ती परीक्षा अप्रतिहत या शब्दाने मी हे सांगतोय की कितीही अडचणी येऊ द्या, त्या अडचणीवर मात करण्याची क्षमता जेव्हा भक्ताची असते तेव्हा भगवान प्रसन्न होतो. तेव्हा भगवंताला त्याच्यावरती दया करावीशी वाटते. वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजिता जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच यद हेतुकम. या ठिकाणी फार मार्मिक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की आपण जी भक्ती करतो तो परमधर्म आहे. अहेतुक्य म्हणजे फळाच्या अपेक्षेशिवाय केलेली भक्ती. आणि ही भक्ती समाज कल्याण करणारी असते. आणि म्हणून अंतःकरण शुद्ध करण्यासाठी फक्त भक्तीची गरज आहे.
अंतःकरण शुद्धीचा उपाय कोणता? अंतःकरण शुद्धीचा उपाय, एकमेव उपाय म्हणजे भगवंताची भक्ती हा आहे. खरा धर्म कोणता? तर भक्ती हाच खरा धर्म आहे. आणि भक्ती कशी असावी? तर स्वस्वरूप संधान भक्तिरित्यभिधीयते. भक्ती म्हणजे स्वस्वरूपाचं अनुसंधान सतत असणे. म्हणून ज्याप्रमाणे गंगेचा ओघ सतत या समुद्राकडे धावत असतो, त्याप्रमाणे अहेतुक्य प्रतिहता हे दोन विशेषण भक्तीचे सांगितलेले आहेत. आता अहेतुक्य प्रतिहता, इथे अहेतुकी शब्दाने अजून एक अर्थ सांगितलाय. अहेतुक म्हणजे कोणत्याही प्रकारच्या हेतुविद्येशिवाय. या ठिकाणी भागवतकारांच्या संदर्भात टीका करताना श्रीधराचार्यांनी म्हटलंय की अहेतुक्य म्हणजे काय? तर कोणत्याही हेतूशिवाय. हेतू म्हणजे अहेतुकी हेतु फलानुसंधान तद्रहिता असा एक अर्थ दिलाय. आणि दुसरा अर्थ दिलाय की जो अर्थ ते म्हणतात अहेतुक शुष्क तर्काद्य गोचर मौपनिषदमित्यर्थ. अहेतुक्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या घटपटादी शुष्क तर्काशिवाय, अर्थात न्याय, मीमांसा, सांख्य, व्याकरण हे जे शास्त्र आहेत, हे शास्त्र अभ्यासून भक्ती निर्माण नाही होणार. तुम्हाला ज्ञान मिळेल, तर्कज्ञान मिळेल, तुम्हाला वस्तूचं ज्ञान मिळेल, तुम्ही वादविवाद करू शकाल, पण भक्ती नाही निर्माण होणार. म्हणून न्याय, वैशेषिक किंवा सांख्य इत्यादी अहेतुक शुष्क तर्काद्य गोचर हे जे हेतुविद्या आहे, त्याला हेतुविद्या असं म्हणतात. हेतुविद्या म्हणजे स्वर्ग प्राप्त करून देणारी विद्या, अर्थात यज्ञयागादी कर्म. कर्मकांड, थोडक्यात कर्मकांड हे भक्ती निर्माण करणारं नाही. कर्मकांड तुम्हाला कर्मामध्येच अडकविल, कर्मामध्ये, आणि सगळं कर्म काही चांगलं होत नाही. रामदास स्वामींनी म्हटलंय ना की मनासारखं कर्म घडत नाही. यथा सांगते कर्म काही घडेना, आणि जे कर्म घडतंय ते पुण्य पदरी पडेना. जे यथासांग म्हणजे सगळ्या प्रकारच्या गोष्टी, सांग म्हणजे स अंग म्हणजे आपण षोडशोपचार पूजा करतो, 16 उपचार आहेत. त्यातल्या काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी मिळत नाहीत. मग आपण काय करतो? आसनार्थे अक्षताम समर्पयामी, अक्षता वाहून टाकतो, झालं. आसन कुठे मिळालं? अक्षता वाहा. पाणी सोडतो नुसतं. वस्त्रोपवस्त्रार्थे, वस्त्र लाव, दररोज नवीन वस्त्र घातलं पाहिजे, पण कुठे मिळतंय? मग अक्षताम समर्पयामी, वस्त्र नाही, मग अक्षता. मग नैवेद्यासाठी एवढी एवढी बारीकशी छोटी साखर. पंचपक्वान्नाचं नैवेद्य कुठे मिळतोय? म्हणून साखर. अशा पद्धतीने खंड खाद्यानी, याप्रमाणे षोडशोपचार जरी म्हटला तरी आपल्याजवळ 16 उपचार उपलब्ध नसतात. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे पंचोपचार झाले, पण बाकी सगळ्या गोष्टी षोडशोपचाराच्या त्या उपलब्ध नाहीत. मग काय करायचं? ते म्हणतात षोडशोपचार हा या ठिकाणी जर मिळत नसेल तर आपण नुसत्या अक्षता वाहतो किंवा पाणी समर्पित करतो. मग ते म्हणतात आपल्याला सगळ्या गोष्टीतून सगळं साध्य होत नसतं, म्हणून ते म्हणतात की हा हेतुविद्या उपयोगाची नाही. घटपटादी शुष्क तर्क, न्याय, मीमांसा, सांख्य, व्याकरण इत्यादी हे जटिल शास्त्र आहेत, आणि त्यातून भक्ती नाही उत्पन्न होत. आणि ही भक्ती आपल्याला फक्त भगवंताच्या सेवेतूनच उपलब्ध होते. 2 प्रकारचे धर्म सांगितले, एक प्रवृत्ती धर्म आणि दुसरा निवृत्ती धर्म. प्रवृत्ती धर्म हा प्रवृत्तीकारक आहे, तो आपल्याला प्रेरणा देतो. सुरुवातीला आवश्यक आहे. आपण म्हणतो ना कामनिक व्रत, हे आवश्यक आहे. श्रावण महिना आला तर लोक श्रावण महिन्यामध्ये एक सत्यनारायण करतात. का हो सत्यनारायण? काय मुलाला नोकरी लागावी म्हणून आपली इच्छा होती, लागली नोकरी, झाला सत्यनारायण. काहीतरी लग्न जमवायची इच्छा होती, जुळलं लग्न, केला सत्यनारायण. हे कामनिक झालं, ही प्रवृत्तीकारक धर्म झाला. तो सुरुवातीला आवश्यक आहे म्हणतात ते. का? जसं लहान मुलाला शाळेत जायचं असलं म्हणजे आपण चॉकलेटचं आमिष दाखवतो. तू शाळेत जा, मी तुला कॅडबरी देतो, आल्यानंतर कॅडबरी,
जाताना कॅडबरी, आल्यानंतर कॅडबरी. मग कॅडबरीच्या अभिलाषेने तो शाळेत जातो. मग सुरुवातीला आवश्यक आहे ना, नाही तुला काहीच देणार नाही, शाळेत जा, तो जाणारच नाही. म्हणून आधी प्रवृत्ती, आधी तुम्हाला काही ना काहीतरी आमिष दाखवावं लागेल. याप्रमाणे धर्मासाठी सुद्धा सद्धर्म आपण आचरणात आणायचा तर आपल्याला आमिष दाखवावं लागेल. मग सुरुवातीला ज्याप्रमाणे मग 12वीला गेला मुलगा, त्या 12वीच्या मुलाला विचारलं, का रे तुला कॅडबरी दिली का बाबांनी? कॅडबरी? मग तू कसं काय गेला कॉलेजला? तो म्हणजे का? अहो मला पुढे जायचंय, पुढे शिकायचंय, मोठं व्हायचंय, कॅडबरी कुठल्या? मग आता तो कॅडबरीचा विचार नाही करणार का? आता त्याच्या पुढे गेला. तसं आधी आपण सुरुवातीला कामनिक व्रत करतो, करता 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 आपण म्हणतो नाही, आता या कामनिक व्रतापेक्षा सुद्धा मला निष्काम कर्मयोग करायचा आहे. सुरुवातीला प्रवृत्तिकारक धर्म असतो आणि म्हणून धर्माचे 2 रूप आहेत, एक बाह्य आणि एक अंतर. जे बाह्य रूप आहे ते प्रवृत्तिकारक आहे आणि म्हणून धर्माचं प्रवृत्तिकारक रूप जे केवळ वरवरचं रूप आहे, बाह्य रूप आहे, तेही धर्माचंच रूप आहे, पण ते अंतिम रूप नाही. तोही धर्मच आहे पण तो प्रवृत्तिकारक आहे. आणि निवृत्तिकारक जो धर्म आहे तो आम्हाला निष्काम या पातळीवर नेतो, इच्छेशिवाय या पातळीवर नेतो. म्हणून ते म्हणतात की प्रवृत्ती ही स्वर्गाच्या इच्छेने यज्ञ करायला सांगितला का? स्वर्ग कामो यजेत असं वेद सांग. मग स्वर्गाच्या इच्छेने यज्ञ करायला सांगितला म्हणून तो यज्ञ करतो. पण हा जो प्रवृत्तिकारक धर्म आहे त्याने प्राप्त करून दिलेली जी गोष्ट आहे ती क्षयिष्णू आहे. क्षयिष्णू म्हणजे क्षणिक आहे, ती नष्ट होणारी आहे. आपण म्हणतो की क्षीणे पुण्ये स्वर्गलोकम विशन, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. क्षीण पुण्य झालं म्हणजे माणूस मर्त्य लोकामध्ये येतो. माऊलींनी यासाठी फार सुंदर उदाहरण दिले. का भाडीचा कवडा वेचे, मग दार ही चेंपू नये तियेचे, ऐसे लाजरवाणी दीक्षिताचे काही सांगो. 16व्या अध्यायामध्ये ते म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा भोगाची साठी तो एखाद्या वेश्येकडे जातो, का भाडीचा कवडा वेचे, तो तिच्याकडे जातो, ती वेश्या त्याचा आदर सत्कार करते, त्याला त्याच्या इच्छित अशा प्रकारच्या गोष्टी देते. पण आता वेळ अशी आली की याच्याजवळ पैसा राहिला नाही. पैसा असेल तर वेश्या तुम्हाला या म्हणेल, पैसा नसेल तर ती म्हणेल ती म्हणते इथं दारही चेंपू नये, ते उमऱ्याच्या बाहेर जा, तुझ्याजवळ पैसा राहिला नाही, माझ्याजवळ यायचं नाही. का? अहो पैसा आहे तोपर्यंत तुम्ही प्रिय आहेत. पैसा जोपर्यंत, जोवरी पैसा तोवरी बैसा, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला या बसा सत्कार आहे तुमचा. पण तुम्ही जर निष्कांचन असाल तर कोणी तुम्हाला जवळ करणार नाही, वेश्या देखील जवळ करत नाही. ते म्हणतात का भाडीचा कवडा वेचे, मग दारही चेंपू नये तियेचे, ऐसे लाजिरवाणे दीक्षिताचे काही सांगो. दीक्षित म्हणजे स्वर्गासाठी हे यज्ञयाग करणारे, त्याला दीक्षित म्हटलं. हे दीक्षित स्वर्गासाठी यज्ञयाग करतात, पण स्वर्ग प्राप्त होतो. पण पुण्य समाप्त झाल्यावर स्वर्गात तुम्हाला क्षणभर देखील जागा नाही. जा म्हणतात बस आता तुमचं काम संपलं, आता तुम्ही इथं थांबायचं नाही, क्षणभर देखील थांबू नका. त्याचं कारण स्वर्गामधल्या पुण्याचा क्षय झाला. क्षयिष्णू म्हणजे क्षय झाला, पुण्य संपलं, पुण्य समाप्त झालं. अशा वेळेला तुम्हाला क्षणभर देखील कोणी थांबवत नाही. ते म्हणतात ज्याप्रमाणे हे क्षयिष्णू असणारी गोष्ट आहे. कोणकोणती? क्षय म्हणजे नष्ट. स्वर्गाचं सुख जसं क्षयिष्णू आहे तसं हे सगळं भौतिक सुख क्षयिष्णू आहे. त्यामुळं तुम्हाला प्रवृत्तिकारक धर्माने जे जे प्राप्त होईल ते क्षयिष्णू आहे. प्रवृत्तिकारक धर्मामुळं तुम्हाला जे जे सुख प्राप्त होईल, ज्या सुखाची तुम्ही आकांक्षा किंवा इच्छा करता ते क्षयिष्णू आहे.
म्हणून ते म्हणतात हे क्षयिष्णू असणार सुख यज्ञ दान तप या सगळ्या गोष्टी श्रुती सांगते की यज्ञेन दानेन तपसा शकेन. पण हे सगळे उपाय जरी सांगितले तरी यातून भक्ती निर्माण होत नाही आणि तो परमधर्म त्या ठिकाणी नाही. हा क्षयिष्णू असल्यामुळं, तो आम्हाला नष्टकारक असल्यामुळं अक्षय कायम टिकणारं सुख फक्त भक्तीच्या द्वारे आणि तेही परम असणाऱ्या भक्तीच्या द्वारेच प्राप्त होऊ शकतं. हा परमधर्म आहे. हा वेदाहून वेगळा आहे. वेदाहून परमधर्म वेगळा आहे. वेद हे आहेत, पण अर्जुना वेदू जरी झाला तरी मी नेणता वाया गेला, कणू सांडवणी उपणीला कोंडा जैसा. ज्याप्रमाणे आपण धान्य उपणतो आणि धान्य उपणल्यानंतर जेव्हा कोंडा असतो तो बाहेर पडतो, वाऱ्याने बाहेर उडून जातो आणि धान्य तेवढं शिल्लक राहतं. पण ज्यांनी कोंडा जर उपणायला सुरुवात केली तर त्यातून काय लभ्यांश आहे हो? अहो तुम्ही काय उपणायला कोंडा, अरे कोंड्यात काय मिळणार आहे? त्यात काही धान्य आहे का? म्हणून कणू सांडवणी उपणीला कोंडा जैसा. तुम्ही कोंडा फक्त उपणला तर त्यातून जसं काहीच मिळणार नाही, तसं वेद फक्त शब्द तुम्हाला सांगतील, फक्त वेद शब्द ज्ञान तुम्हाला देतील, पण अनुभवाचं ज्ञान वेद देऊ शकणार नाही. म्हणून अर्जुना वेदू जरी झाला तरी मी नेणता वाया गेला. त्याला मी कळालो नाही, त्याला आत्मज्ञान कळालं नाही, कारण त्यांनी फक्त दुरूनच सांगितलं. ते आहेत ना, ते भगवान आहेत. दुरूनच सांगितलं श्रुतीने, कारण श्रुती तिथपर्यंत पोहोचूच शकत नाहीत, वेद तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. अनुभवजन्य ज्ञान वेदांना प्राप्त नाही. वेद हे जरी असले तरी ते अनुभवजन्य ज्ञान देऊ शकत नाहीत. अनुभवजन्य ज्ञान फक्त महात्मे, संत, ऋषी, साधू यांनाच प्राप्त होतं. म्हणून ते म्हणतात, नामदेव महाराजांचा खूप चांगला अभंग आहे. त्याने असं म्हटलंय की एकदा मी सगळ्यांना तत्व विचारायला गेलो. मग भगवान कसा आहे हो? तत्व काय भगवंताचं? देव कसा आहे विचारलं. पहिल्यांदा वेदाला विचारलं, अहो ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, भगवान कसा आहे हो? ते म्हणतात पहिल्यांदा वेदाला जेव्हा विचारलं तेव्हा हा वेद आम्हाला एकच सांगतो, तयापाशी भरले विधी निषेध, तत्व पुसावया गेलो वेदज्ञानशी, तब तयापाशी भरले विधी निषेध. तो म्हणतो वेदामध्ये फक्त हे विधी आहे, म्हणजे हे करावं आणि हे करू नये एवढंच सांगितलं. विधी निषेध, विधी निषेधच आहे फक्त वेदात. भगवान कुठे आहे? भक्ती कुठे आहे? वेदात नाहीये. वेदात भक्ती नाही. मग तयापाशी भरले विधी निषेध. त्यानंतर पुराणिकाकडे गेलो. अहो पुराणिक महाराज तुम्ही पुराण सांगता, आम्हाला तुम्ही भगवंताचं ज्ञान द्या. पुराणिकाशी पुसू स्वरूपाची स्थिती, तव तयाशी विश्रांती नाही कोठे. तो म्हणतो नाही, हे पुराण संपलं की माझं दुसरीकडे पुराण आहे, अजून तिसरीकडे एक पुराण आहे, चौथीकडे एक पुराण आहे. मी दिवसभर पुराण सांगतो पण मला वेळ नाही. काय मग तुमच्याजवळ जर चिंतन करायला वेळ नाही, फक्त सांगण्यापुरता तो पुराण सांगतो, तर मग आता पुराणिकाला तरी काय? मग हरिदासाशी पुसू, हरिदास आहेत, कीर्तनकार आहेत, हे कीर्तनकार हे देखील मला सांगू शकले नाहीत. नामदेव महाराज म्हणतात सगळीकडे गेलो पण मला मूळ तत्व कोणी सांगितलं नाही. मला माझे मज कळले, माझे मलाच ते कळून आलं. अंतरंगातलं स्वरूप दर्शन हे माझे मला झालं. म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने हा जो परमधर्म आहे, तो ज्या परमधर्माचा विचार अहेतुक्य प्रतिहता, हेतुरहित हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ त्यांनी सांगितलंय की अप्रतिहत आणि अहेतुकी. या अहेतुकीचा दुसरा अर्थ दिलाय अहेतुक शुष्क तर्काद्य गोचर मौपनिषद इत्यर्था. उपनिषद, वेद यामध्ये जो तर्क, त्याचप्रमाणे घटमठातील शुष्क चर्चा आहेत, न्यायशास्त्रे, मीमांसा शास्त्रे, हे सगळं निरर्थक आहे. जर भक्ती निर्माण होणार नसेल त्याच्यातून तर सगळं निरर्थक आहे. म्हणून ते म्हणतात
याप्रमाणे अप्रत्यहता विघ्नैरभिभूता ननुमेतम वेदानुवचने ब्राह्मणा विदितेंशम यज्ञेन दानेन तपसा नाशकेनेत्यादी श्रुतिभ्यो धर्मस्य ज्ञानांगत्वम प्रसिद्धम तत्कुतो भक्ती हेतुत्वम उच्यते. ते म्हणतात याच्यात भक्ती कुठे आहे, याच्यात ज्ञान आहे, याच्यात तर्क आहे, याच्यात शास्त्र आहे, याच्यात वादविवाद आहे, पण भक्ती कुठे आहे? भक्ती याच्यात कुठेच नाही. म्हणून याप्रमाणे जनयत्याशु वैराग्यम वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजिता. आणि वासुदेवाची भक्ती योग प्रयोजिता. भक्ती ही फक्त आपल्या अंतःकरणाला शुद्ध करू शकते. अंतःकरण शुद्धीचा एकमेव मार्ग आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा मार्ग कोणता आहे, तर तो आहे भक्ती. म्हणून प्रथम श्रवण पाहिजे. हा श्रवणाने आपल्याला श्रवणाबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे आणि श्रवणाबद्दल मनामध्ये भगवंताच्या कथा ऐकण्यामध्ये अंतःकरण तद्रूप झालं पाहिजे. म्हणून ते म्हणतात वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजिता. आता इथं भक्तीला भक्ती योग शब्द वापरला. भक्ती ही सामान्य नाही, भक्ती हा योग आहे. जसं योग आपण अष्टांग योग म्हणतो त्याप्रमाणे भक्ती सुद्धा सामान्य नाही, सहज करण्याची गोष्ट नाही. भक्ती सुद्धा अवघड आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलंय, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. भक्ती म्हणजे शुळावरची पोळी आहे, ती ज्याला प्राप्त होईल तो खरा भक्त आहे. म्हणून भक्ती म्हणजे काही सामान्य सहज जाता जाता भाजीपाला विकत घ्यावा तशी भक्ती नसते मिळत. भक्तीला आपण सर्वस्वार्पणता अपेक्षित आहे. सर्वस्वार्पण, सर्व आपल्या अंतःकरणातल्या प्रवृत्ती एकरूप झाल्या पाहिजेत, अर्पित झाल्या पाहिजेत. त्यात भक्ती योग प्रयोजिता. ही भक्ती वैराग्य त्याच्यातूनच निर्माण होतं. जी भक्ती आहे साधन भक्ती नव्हे, साध्य भक्ती. ही साध्य भक्ती जी साधन भक्तीपेक्षा मोठी आहे. जी साधन भक्ती ही केवळ तात्पुरती झाली, पण साध्य भक्ती कायमची झाली. त्याच्याशिवाय कर्मतच नाही. ते म्हणतात नामस्मरण का घेतो, अरे नामस्मरणाशिवाय कर्मतच नाही असं जो म्हणतो तो खऱ्या अर्थानं साध्य भक्तीचा उपासक आहे, साध्य भक्तीचा अधिकारी आहे. असा हा साध्य भक्ती करणारा तो भक्ती योग करत असतो. आणि त्या अशा भक्ती योगातून काय होतं, जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच तद हेतुकम. पुढे या भक्तीचा परिणाम सांगितलाय त्यांनी. परिणाम काय या भक्ती योगाचा, त्यातून जनयत्याशु वैराग्यम, वैराग्य निर्माण होतं. मग तुम्ही म्हणाल वैराग्य तर शास्त्राच्या अभ्यासाने होतं. शास्त्र वेद उपनिषद याच्यातून सुद्धा न्याय मीमांसा वैराग्य निर्माण होतं माणसाला. होतं ना, वैराग्य निर्माण होत नाही असं नाही. त्याला विरागीपणा येतो. ते म्हणतात हो येतो, पण आशु शब्द वापरून त्यांनी तत्काळ हा अर्थ दिलेला आहे. ताबडतोब एखादी गोष्ट, समजा आपण कापूर पेटवला, ताबडतोब पेटतो. आणि गुगळ लवकर पेटतच नाही. का गुगळ पेटतं पण जरा वेळ लागतो. गुगळही पेटतं पण थोडा वेळ लागतो. आणि कापूर ताबडतोब पेटतो. तसं भक्तीनं आपलं अंतःकरण ताबडतोब प्रज्वलित होतं. जैसा मैसा अनुठी कापुरा निवांतू असे, माऊलींची एक ओवी 90 अध्यायातली. माऊलींच्या ओवीतले वेगवेगळे अर्थ संदर्भाने किंवा त्यांना काय अपेक्षित असतील या अर्थाने आपण आज तर्कच करू शकतो. फक्त त्यांनी असं म्हटलंय की ज्या वेळेला 9वा अध्याय समाप्त झाला, 9वा अध्याय म्हणजे कळसाध्याय, सगळ्यात श्रेष्ठ आहे. अशा 9व्या अध्यायाचं विवेचन झालं आणि झाल्यानंतर अर्जुन म्हणाला, वा भगवंता, मला जे कळालं ते आज खऱ्या अर्थाने भक्तीचं महात्म्य मला कळालं. मग या वेळेला संजय धृतराष्ट्राला बोलतोय आणि संजय म्हणतो धृतराष्ट्राला काही कळालं का? तो म्हणतो नाही कळालं. का बरं? ते म्हणतात उदाहरण माऊलीने असं दिले, जैसा म्हैसा नुठी का पुरा निवांतू असे. एवढा पाऊस पडला म्हणाले,
एवढ्या सुंदर अशा प्रकारच्या ज्ञानाचा पाऊस पडला, शब्दांचा सडा पडला, धो 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 पाणी भगवंताच्या मुखारविंदातून अमृतासारखं झरलं, अमृताचा सडा पडला आणि अर्जुन तृप्त झाला. पण धृतराष्ट्र एखाद्या महिषाप्रमाणे, एखादं रेडा ज्याप्रमाणे एवढा सगळा पाऊस पडला तरी सुद्धा जसा तो नदीत नुसतं डुंबत असतो, त्याला काही नसतं, पाऊस पडला काय नाही पडला काय, त्याला त्याची काही खेद खंत नसतो, तो डुंबतच राहतो त्या नदीत, त्या ढोवात. कोण? रेडा. त्यांनी म्हैसा शब्द वापरला. निवांतू असे, तो जसा निर्बुद्धपणाने बसलेला असतो तिथं, तसा धृतराष्ट्र निर्बुद्धपणाने ऐकत होता. आणि या ठिकाणी जैसा म्हैसा नुठी का पुरा, निवांतू असे, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा त्याने दिलेला आहे, जैसा म्हैसा, म्हैसा म्हणजे का, हा आपण देवीच्या पुढे गुगळ जाळतो, गुगळाला म्हैसा म्हणतात. म्हैसा हा गुगळ आहे. आपण का गुगळ जाळतो तर तो म्हैसा रूपाने आहे, कारण देवीने महिषासुराला नष्ट केलं, मारलं, तो म्हैसा म्हणजे गुगळ, म्हणून देवी पुढे हे गुगळ जाळतात. मग हा म्हैसा म्हणजे गुगळ. म्हैसा नुठी का पुरा, आता पुरा न करता का पुरा असा अर्थ जर घेतला तर ज्याप्रमाणे म्हैसा पेटत नाही, गुगळ पेटत नाही आणि कापूर ताबडतोब पेटतो, तसं अर्जुनाचं मन कापरासारखं होतं, तत्काळ प्रज्वलित होणारं होतं. आणि धृतराष्ट्राचं मन गुगळाप्रमाणे होतं, लवकर पेटत नव्हतं, आणि पेटलं तरी धूर काढलं, नुसतं धूरच त्यातून येणार. तात्पर्य असं आहे की या ठिकाणी जनेत्याशु वैराग्यम, भक्तीनं ताबडतोब वैराग्य निर्माण होतं. कसं? कापूर जसा ताबडतोब पेटावा त्याप्रमाणे. बाकीच्याने वैराग्य निर्माण होईल, पण त्याला फार वेळ लागेल, म्हणजे फार उशिरा होऊ शकतं. जनेत्याशु वैराग्यम, वैराग्यम अहेतुक ज्ञानम तच्च जनयतेत मन्वया. वैराग्य म्हणजे काय तर त्याने असं सांगितलंय, अहेतुक, कुठल्याही प्रकारच्या इच्छेशिवाय आपण जेव्हा ज्ञानाचा विचार करतो, ज्ञानप्राप्तीचा विचार करतो, किंवा हेतुविद्येशिवाय केलेली ज्ञानप्राप्ती म्हणजे वैराग्य. हेतुविद्येशिवाय केलेलं ज्ञान, प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजे वैराग्य. ही विरागी अवस्था आहे. जे प्रमुख आपण त्या चार गोष्टींचा विचार करतो, चतुष्टय सांगतो, हे परमार्थाच्या साठी योग्यता प्राप्त करून देणारे जे चार गोष्टी आहेत, त्यामध्ये एक सारासार विवेक, दुसरं वैराग्य, त्याचप्रमाणे तिसरं आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या मुमुक्षुत्व. आणि याप्रमाणे या चार गोष्टी प्रामुख्याने आपल्या परमार्थासाठी मूलभूत आवश्यक आहेत. याप्रमाणे हे वैराग्य आणि ज्ञानंच तदहेतुकम, एकाच वेळेला ज्ञान आणि वैराग्य निर्माण होतं ते भक्तीतून. म्हणून आपल्याला भागवताचा जे महात्म्य आहे, त्या भागवत महात्म्यामध्ये जी सुरुवातीला कथा सांगितली आहे नारदाच्या संदर्भातली, आणि त्यामध्ये भक्ती ही आई सांगितली आहे, आणि ज्ञान आणि वैराग्य हे दोन मुलं आहेत असं म्हटलंय. ज्ञान आणि वैराग्य हे दोन मुलं आहेत, आणि भक्ती ही आई आहे. ती क्षीण झालेले ज्ञान वैराग्य, पण नंतर नारदाच्या उपदेशाने त्यांच्यामध्ये पुष्टी प्राप्त झाली, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आलं. का? भागवत सप्ताहातून आलं, भागवत ज्ञानातून आलं, भागवत श्रवणातून आलं. पण ज्ञान आणि वैराग्य ही मुलं आहेत कोणाचे? भक्तीचे. भक्ती मुक्तीची माऊली, तशी भक्ती ही ज्ञान वैराग्याची आई आहे. ही आई असल्यामुळं ते आपोआपच त्यातून ज्ञान आणि वैराग्य हे अपत्य जन्माला येणार आहेत. म्हणून ज्ञान जनेत्याशु वैराग्यम, ज्ञानंच तदहेतुकम. आणि ज्ञान सुद्धा कसं? तदहेतुकम, अहेतुकी ज्ञान. जशी भक्ती अहेतुकी तशी ज्ञानही अहेतुक. अहेतुक म्हणजे कोणत्याही हेतुविद्येपेक्षा वेगळं. कारण ज्ञान हे अज्ञानाच्या विरुद्ध ज्ञान नाहीये. हे अज्ञानाच्या विरुद्ध जर ज्ञान असतं तर तेही नष्ट करायला सांगितलंय माऊलींनी. जेव्हा अमृतानुभवामध्ये आधी अज्ञान खंडन केलंय आणि अज्ञान खंडनानंतर ज्ञान खंडन केलंय, म्हणजे ज्ञानही नकोय. परमार्थाच्या लाभामध्ये
मुक्तीच्या क्षेत्रामध्ये आम्हाला ज्ञानाची सुद्धा गरज नाही, कारण या ज्ञानाने सुद्धा अभिमान होतो, या ज्ञानाने सुद्धा आपण फार मोठे आहोत असं कळतं वाटतं. वामन पंडित फार मोठे पंडित होते. साधारणतः समर्थ रामदास स्वामींच्या काळात ते होते. नांदेडचे राहणारे, शेष नावाचं त्यांचं आडनाव आहे, शेषे घराण्यातले हे वामन पंडित यथार्थ दीपिका पहा काय असेल, पांडित्याचा अभिमान काय असतो. यथार्थ दीपिका का ज्ञानेश्वरांनी भावार्थ लिहिली ना, मी यथार्थ लिहितो. म्हणजे ज्ञानेश्वर भावार्थ लिहितात, मग ते चुकले म्हणून मी यथार्थ लिहितो. त्यांनी ओवी टाकली त्याच्यामध्ये की गीता जाई पूर्वेकडे आणि टीका चढे पश्चिमेचे कडे, दोहीसी हात लाविती बापुडे, अर्थ सापडे केवी तया. म्हणजे ही ज्ञानेश्वरांवर केलेली टीका आहे की ज्ञानेश्वरांना गीता कळाली नाही हे त्यांना सांगायचं होतं. गीता चालली एकीकडं आणि आहे तसे अनेक ठिकाणी आपल्याला गीतेतले श्लोक आणि ज्ञानेश्वरीचे संदर्भ हे वेगळे दिसतात, नाही असं नाही, पण ती भावार्थ दीपिका आहे. ती कुठं शब्दार्थ दीपिका आहे. शब्दार्थ नाही सांगायचं ज्ञानेश्वरांना, त्यातला भावार्थ सांगायचा. आणि त्यामुळं काही ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी स्वातंत्र्य घेतलंय, कारण ज्या वेळेला बाणाची या मांडवा आतू पहिल्याच अध्यायामध्ये का जेव्हा गीता सांगितली युद्ध सुरू झालं होतं का? नाही, अजून युद्ध सुरू झालं नव्हतं. कारण अर्जुन म्हणाले की मला बघू द्या कोण कोण सैन्य कसं कसं उभय, किती कोणाचे काय सामर्थ्य मला बघू द्या. सेनयोर उभयोर मध्ये प्रथम स्थापय मे कुरु. दोन्ही सेनेच्या मध्ये उभा करा रथ, आणि कृष्णाने उभा केला आणि एकदम त्याच्या अंतःकरणामध्ये आता मी लढत नाही अशा प्रकारची परास्त वृत्ती निर्माण झाली. मग युद्ध सुरू नाही झालेलं अजून. माऊलीने काय म्हटलंय, बाणाची या मांडवा तू. मांडवा तू म्हणजे सगळीकडे बाणाचा मांडव टाकलाय, म्हणजे युद्ध सुरू झाले. तेव्हा माऊलींना जे त्यांच्या मनामध्ये असलेल्या गीतेतून जे प्रगट झालं ते त्यांनी मांडले. ते त्यांच्या मनोविश्वाच्या पातळीवर असणारा गीतेचा आविष्कार आहे. शब्दार्थ ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचा नाहीये. अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं स्वातंत्र्य त्यांनी घेतलेलं आहे. पण वामन पंडित यथार्थ दीपिका, मी यथार्थ सांगतो. आणि मग लिहिलं, यथार्थ दीपिका लिहिली, सगळं झालं आणि ते निघाले काशीला. काशीला निघाल्यानंतर दरकोज मुक्काम करत 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 निघाले आणि एका झाडाच्या खाली थांबले. रात्र झाली, झाडाच्या खाली दशमी खाली म्हणून थांबले. झाडाखाली मुक्काम केला. वडाचं मोठं झाड होतं, थांबले. त्या झाडाच्या वरती फांदीवर 2 ब्रह्मराक्षस बसलेले होते आणि ते दोघे एकमेकाशी बोलत होते. एक ब्रह्मराक्षस म्हणला जरा अलीकडे ये ना, पलीकडे का बसला? तो म्हणला नाही नाही, ही जागा राखीव आहे. म्हणजे कोणासाठी राखीव आहे? ते म्हणले खाली जे बसलेत ना, हो म्हणले वामन पंडित, हो त्यांच्यासाठी ही जागा आहे म्हणले. म्हणले ते पंडित आहेत, हो म्हण पंडित आहेत, पण अभिमानी पंडित आहेत. अभिमान आहे म्हणले त्यांना, पांडित्याचा अभिमान आहे. आणि हे त्यांना ऐकू आलं, कारण याला अनेक विद्या येत होत्या. ते म्हणले हा माझ्यासाठी जागा, म्हणजे मी मेल्यावर काय ब्रह्मराक्षस होणार आहे काय? काय सांगता येते? आणि तिथून मग त्यांच्या अंतःकरणात पालट झाला. ते गुरुला शरण गेले. ज्याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की अहंकार जर तुमचा ज्ञानाने वाढत असेल तर ते ज्ञान निरुपयोगी आहे, ते परमार्थाला उपयोगी होत नाही. म्हणून ज्ञानंच तदहेतुकम शब्द वापरलाय, कोणत्याही हेतुविद्येशिवाय. हेतुविद्या म्हणजे घटमठादी चर्चा, शुष्क अशा प्रकारची चर्चा, नुसती शब्दांवर नुसतं वादविवाद करणे, वाद करत बसणं म्हणजे निरर्थक काय. म्हणून न्याय, मीमांसा, सांख्य, व्याकरण, घटपंथादी चर्चा याला पण त्यांनी शब्द वापरलाय की ही हेतुविद्या आहे. मग या हेतुविद्येशिवाय तर्कटपणाशिवाय ज्ञान माणसाला प्राप्त होतं. म्हणून ज्ञान सुद्धा नष्ट झालं पाहिजे. म्हणून ज्ञान खंडन त्यांनी केले आणि मग अनुभवामध्ये आपल्याला प्रविष्ट होता येतं. जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच तदहेतुकम. याप्रमाणे हे अहेतुकी विद्या धर्म स्वनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथासुया नोत्पादयेत् यदिरतिम श्रम एव हि केवलम. या ठिकाणी
भागवतकार म्हणतात की धर्मस्वनुष्ठित पुंसां विश्वक्सेन कथा सुया. भगवंताच्या कथेमध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. भगवंताची कथा अंतःकरणात प्रेममयता उत्पन्न करणारी असली पाहिजे. आणि जर नसेल तोच खरा धर्म आहे. धर्म इति प्रसिद्ध हा. धर्म म्हणजे नुसतं ज्ञान नाही, धर्म म्हणजे नुसतं तत्व नाही, धर्म म्हणजे नुसता बाह्य विचार नाही, धर्म म्हणजे नुसता आचार प्रभवो धर्म हा, नुसता आचारही नाही. हे धर्माचे अंग आहेत पण साध्य नाही, ते उपांग आहेत. धर्म हा आपल्याला खरा धर्म कोणता तर भक्ती रधोक्षजे. भक्ती हा खरा धर्म आहे. अधोक्षजाची भक्ती हा खरा धर्म आहे. आणि असा हा खरा धर्म ज्यातून ज्ञान आणि वैराग्य जन्माला येतं, ज्या केवळ ज्ञानाच्या खटपटीतून ते प्राप्त होत नाही. परिपक्व अवस्था भक्तीची झाली म्हणजे त्यातून ज्ञान आणि वैराग्य निर्माण होतं. भक्ती जेव्हा परिपक्व होते, भक्ती जेव्हा फलद्रूप होते, भक्ती जेव्हा भक्ती योग रूपाने प्रगटते, तेव्हा खऱ्या अर्थाने तिथे हे प्रगटतं. म्हणून नोत्पादयेत यदि रतिम, जर आम्हाला एवढं सगळं करून भगवंताचं प्रेम निर्माण झालं नाही तर ते म्हणतात श्रम एव हि केवलम. हे सगळं श्रम आहे, विनाकारण खटपट आहे. एवढं सगळं करून जर भगवत भक्ती अंतःकरणात निर्माण झाली नाही तर श्रम एव हि केवलम ननु मोक्षार्थस्यापि धर्मस्य श्रमत्वस्येत्वात् आह केवलम विफल श्रम इत्यर्थ. या ठिकाणी भागवतकारांनी टीकेमध्ये म्हटलंय श्रम दोन प्रकारचे. एक निष्फल श्रम आणि एक सफल श्रम. काही वेळेला हेलपाटा होतो आपला, आपण जातो, कामच होत नाही, आलो परत. काय झालं, गेलो होतो, सकाळी उठलो, गाडी गाठली, धडपड केली, तिकीट काढलं, जागेसाठी भांडण केलं, जागा मिळवली, सगळं झालं. पुढे बोल, पुढं काय झालं सांग. भेट झाली का, नाही, परत आलो, सगळा दिवस वाया गेला. तात्पर्य काय, ते म्हणतात श्रम दोन प्रकारचे. एक निष्फल श्रम आणि दुसरं सफल श्रम. ते म्हणतात विफल श्रम इत्यर्थ. विफल श्रम इत्यर्थ. बाकी सगळा खटाटोप जर केला, सगळं शास्त्र अभ्यासलं, षटशास्त्र अभ्यासले, 4 वेद अभ्यासले, व्याकरण अभ्यासलं, मग पुढे काय झालं, भक्ती नाही निर्माण झाली. मग ते म्हणतात हे सगळं वाया गेलं, हे सगळं निरर्थक ठरलं, हे सगळं परिश्रम ठरले जे निष्फल आहेत. भक्ती निर्माण झाली तर सफलता आहे. म्हणून ते म्हणतात जर भगवंताच्या बद्दल अंतःकरणात प्रेम निर्माण नाही झालं तर नोत्पादयेत यदि रतिम श्रम एव हि केवलम. इथं एव शब्दाने फक्त श्रमच होतील, निष्फल श्रम होतील असं म्हटलं. म्हणून या जन्मात आपण ज्या मानव जन्मात आलो, त्या मानव जन्मामध्ये येऊन जर आपण भक्ती केली नाही, भगवत भक्तामध्ये भक्तीचा अनुभव घेतला नाही तर येणं आणि जाणं, जन्माला आला काय आणि मेला काय. आला प्राणी जन्माशी आला, केला व्यापही बहुत केला, झाला थोरही बहुत झाला, गेला बापुडा व्यर्थ गेला. तुम्ही व्यर्थ, येणं आणि जाणं व्यर्थ होईल. तेव्हा अशा पद्धतीनं व्यर्थता आपल्या आयुष्याची होऊ नये, सार्थकता व्हावी, आयुष्य सार्थकी लागावं. म्हणून ते म्हणतात भक्तीनेच आयुष्य सार्थकी लागतं. म्हणून भक्तीचं महात्म्य सांगितलंय. भक्तीनं आमचं आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, भक्तीनं आमचं आयुष्य सार्थकी लागतं, ते सफल होतं. म्हणून कर्मकांड हे निष्फल निष्फल आहेत. कर्मकांड केवळ निष्फल आहेत आणि भक्ती तेवढी सफल आहे. म्हणून या ठिकाणी धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोत्थायोपकल्पते, इथं अपवर्ग शब्द वापरलाय. धर्मस्य ह्यापवर्गस्य, धर्माने आम्हाला अपवर्ग प्राप्त होईल. धर्माच्या अनुष्ठानाने आम्हाला प्रवृत्तिकारक धर्म आहे ना, तो प्रवृत्तिकारक धर्म असल्यामुळं आम्हाला आमच्या कामनी गोष्टी पूर्ण होतील. अपवर्ग म्हणजे काय, अपवर्ग म्हणजे अचा निषेध केलेला आहे. प म्हणजे पाप, फ म्हणजे फलाशा, ब म्हणजे बंध, भ म्हणजे भय आणि म म्हणजे ममत्व किंवा मोह. याच्याशिवाय जे आहे त्याला अपवर्ग असं म्हणतात. अपवर्ग, पवर्ग कोणते,
पाप, फलाशा, ब म्हणजे बंध, भ म्हणजे भय, म म्हणजे ममत्व, मोह म्हणजे माया. म प फ ब भ म हे प वर्ग झाला. आणि अपवर्ग म्हणजे हे जिथे नाही तो स्वर्ग असेल, कदाचित तो मोक्ष असेल. पण याला धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते. पण अपवर्ग जरी झाला तरी तो आम्हाला नार्थोर्थायोपकल्पते, फक्त अर्थ प्राप्ती, आमच्या कामनिक प्राप्ती, आमच्या जीवनामध्ये काही जे आम्हाला लाभ आहेत ते प्राप्त करून देईल धर्म. पण आम्हाला धर्माने जरी या सगळ्या गोष्टी प्राप्त करून दिल्या तरी खऱ्या अर्थाने भक्ती प्राप्त होणार नाही. म्हणून अपवर्ग धर्म हा मोक्ष धर्म आहे. तो आपल्याला केवळ धर्माने नाही प्राप्त होणार, पण भक्ती धर्माने मात्र होईल. एका ठिकाणी कवीनं पवर्ग रचिता देवी अपवर्ग फलप्रदा असेही म्हटलंय. देवीची उपासना, भगवंताची उपासना, आज महादेव म्हणजे सोमवार आहे, महादेवाची उपासना आपण प वर्गाने करतो. प म्हणजे काय? पिनाक फणी बालेंदू भस्ममाला तयोस्तथा. पिनाक, महादेव पिनाक, हातामध्ये त्यांच्या धनुष्य आहे ते पिनाक आहे. फणी म्हणजे त्यांच्या डोक्यावर नाग आहे तो फणी आहे. फ फणी म्हणजे फ. बालेंदू, बालचंद्र त्यांच्या डोक्यावर आहे म्हणून ब. प फ ब. भ म्हणजे भस्म लावलेले आहे त्यांनी आणि माला धारण केलेली आहे. याप्रमाणे पिनाक फल फणी बालेंदू भस्ममाला तयोस्तथा. हे सगळं पवर्ग रचिता देवी अपवर्ग फलप्रदा. असा भगवान प वर्गाने आपण पूजला म्हणजे आपल्याला अपवर्ग प्राप्त होतो. भगवंताला अशा प वर्गाने जर पूजलं तर अपवर्ग प्राप्त होतो. असा एक नवीन अर्थ या ठिकाणी आपल्याला दिसतो. तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला जर प वर्ग आणि अपवर्ग, हा प वर्ग जो आहे ज्या प पासून प फ ब भ म याला प वर्ग असं म्हणतात. पण हे जरी आम्हाला प्राप्त झालं तरी हे सगळं स्वर्ग मिळाला तरी ते क्षीण होऊन आपण खाली येतो. म्हणून नार्थोर्थायोपकल्पते, हे सगळं नाशिवंत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कर्माने उत्पादन होणारं सुख, धर्माने उत्पन्न होणारं सुख हे नाशिवंत आहे. कर्म आणि धर्म, यज्ञ याग वगैरे यातून निर्माण होणारं जे सुख आहे किंवा ते नष्टप्राय आहे आणि जे जन्य आहे ते नष्ट होतं. जे निर्माण होतं ते नष्ट होत असतं. उपजे ते नाशे, हा तर सिद्धांतच आहे. मग सुख उत्पन्न झालं तर सुख नष्टही होईल, निर्माण झालं म्हणजे नष्टही होणार आहे. म्हणून असं सुख प्राप्त झालं पाहिजे की जे कधीच नष्ट होणार नाही. आणि असं सुख फक्त आपल्याला भक्तीच्या द्वारे मिळू शकतं. म्हणून कामो लाभाय हे स्मृतः, ते म्हणतात आता या ठिकाणी आमच्या जीवनाचं सार्थक कशात आहे, जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थकत्व कशात आहे, माणसाने काय करावं. जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थोयश्चेह कर्मभिः. तत्वजिज्ञासा, माणसाने जीवनात जन्माला आल्यानंतर काय करावं हे या ठिकाणी माणसाच्या जीवनाला जो ध्येय आहे माणसाचं ते काय असावं ते या ठिकाणी सांगितलंय. माणसाचं ध्येय जीवस्य तत्व जिज्ञासा. जीव म्हणजे कोणताही मानव जन्माला आलेला कोणताही जो जीव असेल, मग तो अज्ञानी का असेना, पण त्यांनी तत्व जिज्ञासा करावी तर त्याचं जीवन यशस्वी होईल, सार्थक होईल अशा पद्धतीने सांगितलंय. आता हे तत्व म्हणजे काय, हे तत्व कोणत्या प्रकारचं आहे. वदन्ति तत्तत्त्वविदस्तं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. आता या तत्वज्ञानाचा विचार जे करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.